पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। पुण्यश्लोक अहिल्या माता की जय। नागेश्वर भगवान की जय। आपुलिया हिता जो असे दादता, धन्य माता पिता तयाचिया। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा वाढ नाही। संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकोबा यांचा हा 4 चरणांचा अभंग आज आपण निवडलेला आहे। ज्यांच्या स्वराने पक्षीही सूर अडवितात आणि ज्यांच्या कीर्तनामध्ये ज्यांनी संपूर्ण मुघलशाही नष्ट केली, त्या छत्रपती शिवरायांनी त्यांच्या कीर्तनामध्ये बसावं असा त्यांचा महिमा आहे। आणि इंद्रायणीने ज्यांच्या गाथा बुडवल्या, त्या इंद्रायणी मातेने त्यांच्या गाथाही वर काढल्या, असे संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकोबा यांचा हा 4 चरणांचा अभंग आज आपण निवडलेला आहे। पण अभंगाला निरूपण सुरू करण्यापूर्वी आपण नमुन्याने सुरुवात करूया, त्यानंतर अभंग आपण बोलूया, ठीक आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्या, परं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र, तिथे नाचतो ज्ञानराजा सुपात्र। तयाटविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम। सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवामी सहितं नमामि। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु दशरथ अजर विहारी। राम सिया राम जय जय राम। यदा लंबोदरं हन्ति तथा मृत्युः संभवं, तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं। शारदा शारदा भुज वदना वदनाभुजे, सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपुलिया हिता जो असे लागता, धन्य माता पिता तयाची। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा,
तरी माझ्या दैवा पाळलं नाही. आज अंगारक संतोष चतुर्थीचा पावन योग आणि ह्या आपल्या वडगाव शिंदे काकडे ह्या गावामध्ये आपण प्रत्येक संकष्टीला प्रवचनरूपी सेवा ठेवतो. आणि आज तुम्ही ह्या तुळापूरच्या मुलाला ही संधी दिलेली आहे, हे माझं महत्भाग्य आणि मी तुमचे वडगाव शिंदे काकडे गावाचे पूर्ण आभार मानतो. तसा हा जो मोठा खूप योग आहे संकष्टी आणि त्याच्यामध्ये अंगारक संकष्टी म्हणजे 6 वर्षातून 2दा येते आणि म्हणतात की जर आजच्या दिवसापासून उपवासाला सुरुवात केली तर आपण संकष्टीचा नियम सुरू करतो. आणि ह्या दिवशी आपण जवळच्याच पंचकृष्ण मुलाला किती हे माझं महत्भाग्य. तुकोबारायांनी याच्यावरती सुद्धा एक विवेचन दिलेलं आहे की जे नशिबात नसताना सुद्धा जे नशिबात पडतं, आपण म्हणतो ना, बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. म्हणजे प्रत्येक कार्यामागे आपल्या संचित मध्ये असावं लागतं. आता याच्या अगोदर याच्यानंतरही किती प्रवचनं होती, याच्या अगोदरही किती प्रवचनं झाली असतील, पण हे संचितामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि आज तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने आज मला ही संधी मिळते, तर मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आज आपण हा अभंग निवडलेला आहे हा तुकोबारायांचा. याच्यामध्ये तुकोबाराय आपल्याला उद्देश करून काय सांगतात बाबा, आपल्याला सांगण्याचं काय त्यांचं तात्पर्य काय, म्हणजे जे आपल्या हितासाठी जगतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता, म्हणजे त्यांचे आई वडील धन्य आहेत. म्हणजे ज्यांचा मुलगा सद्वर्तन निर्व्यसनीपणाने वागतो त्यांच्या वडील धन्यच आहेत. ज्यांचा मुलगा दुराचारी निघतो, तो व्यसनांच्या अधीन जातो, त्यांच्या आईवडिलांचं जीवन तसं असतं, नरक्यातना त्यांना भोगावे लागतात. आणि ज्यांची मुलं खरंच चांगलं वागतात त्यांचं जीवन धन्य आहे असं तुकोबाराय म्हणतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत सारखे जे ग्रंथ आहेत त्यांचं श्रवण म्हणजे फक्त ऐकलं तरी पण त्याचं किती महत्त्व आहे असं तुकोबाराय म्हणतात. आणि जे विठोबाचं नामस्मरण करतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा वारणे. तुकोबाराय काय म्हणतात की मला त्यांची सेवा घडू द्या, जे काय करतात, जे गीता भागवत ऐकतात, वाचतात आणि विठोबाचं नामस्मरण करतात. एवढे मोठे संत आहेत पण त्यांनी सुद्धा असं बोलावं म्हणजे किती महत्त्वाचे आहे भक्ताचं. आणि जेव्हा देवापेक्षाही जास्त मोठी भक्ताची आहे, जर भक्तच असेल तरच देवाला किंमत. लक्षात घ्या, देव सुद्धा म्हणतात की मला असे भक्त भेटो तरच त्यांचं महात्म्य वाढतं. तुकोबारायांचे भूपाळीचे अभंग असतील, उपदेशपर अभंग असतील, असे प्रत्येक त्यांचे 4500चा संग्रह आहे. पण सांगण्याचं तात्पर्य असं की आपण प्रवचन ऐकतो, आपण कीर्तन ऐकतो, पण आपण त्यातून बोध काय घ्यावा. आपण बोध हाच घ्यावा की आपलं जीवन कसं नाममार्गातून किंवा गुरूंच्या सेवेतून कसं सफल व्हावं. भावी विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. जर तुम्ही त्या भगवंताला शोधायला गेला, तो भाव असेल तरच तो दिसेल. जर तुम्ही त्यांना विज्ञानाने आणि तर्कवादाने जर शोधायला गेला आणि श्रद्धेशिवाय शोधायला, तो दिसेल का भाऊ? तो दिसणार नाही. जर भगवंताला जर तुम्हाला आपलंसं करायचं आहे, म्हणून पुन्हा हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, भावबळे आकळे एरवी नाकळे करतरी आवडे तैसा हरी. तो जर हरी आपल्याला आवडायचा आहे, जर तो पाहिजे असेल तर तुम्हाला तो भावच पाहिजे. तुम्ही त्यांना तर्कबुद्धीने त्यांना मिळवू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की खूप जण मला विचारतात, महाराज मी खूप तप करतो, मी ध्यान साधना करतो, पंढरपूरची वारी करतो, आळंदीची वारी करतो, पण मला भगवंत कधी स्वप्नामध्ये अजून आला नाही. तर त्यात निदान माझी अशी एक इच्छा आहे की मी इतकी सेवा करतोय, किमान भगवंत माझ्या स्वप्नामध्ये तरी यावा. कारण की भगवंत मिळणं म्हणजे समाधान मिळण्यासारखं. काही लोकांचा दृष्टिकोन असा आहे की गळ्यामध्ये आता मी माळ घातली, मी भुका लावला समजा मी, पण भगवंत माझ्या स्वप्नामध्ये अजून नाही आला, खरंच नाही आला. तर त्याचं कारण काय आहे? भगवंत मिळणं म्हणजे समाधान मिळणं. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समाधान मिळालं त्याला भगवंत मिळाला. नाहीतर आपल्याकडे अगोदरची जर परिस्थिती पाहिली, आपलं लोहगाव असेल, वाघोली असेल, तुळापूर असेल, वडगाव शिंदे असेल, जर 25-30 वर्षापूर्वी गेलो तर माणसांकडं साधी रांगा होती.
पण उच्च विचारसरणी. आता राहणीमान आपली बदलली, आपण स्लॅबमध्ये गेलो, चारचाकीमध्ये आलो, पण समाधान जेवढं पाहिजे तेवढं राहिले का आपल्याकडे? नाही आहे. मुलं वडिलांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, आई वडिलांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, आणि पूर्वीचे कसे होते? आपली लाईफस्टाईल सुधारली पण आपलं समाधान बनवलं. म्हणजे आपण आपली जी ही पिढी आहे ही अध्यात्मापासून दूर झाली. जर आपल्याला अध्यात्माचा जर गंध लागला, अध्यात्माचा जर छंद लागला, परमार्थ महाधन जोडी देवाचे शरण. सर्वात मोठं धन आहे हे परमार्थ करणं, आणि परमार्थ करणं हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये नाही. परमार्थ करण्यासाठी सुद्धा तुम्हाला संचित असावं लागतं, आणि ह्या जगामध्ये चांगलं वागणाऱ्यालाच दुःख आहे. तुम्ही परमार्थ करण्यासाठी पुढे व्हा, तुमच्या पुढे अडचणी येतील. तुम्ही वाईट वागून बघा, लोक तुमच्या आडवीही येत नाही आणि लोक तुम्हाला त्रासही देतील. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी जेव्हा परमार्थ क्षेत्रामध्ये म्हटलं आपण आता मार्गक्रमण करावं, तेव्हा अडचणी वाढल्या, लोक तेव्हा मला बोलायला लागली. पण जेव्हा आपण नॉर्मल स्थितीमध्ये असतो तेव्हा लोक आपल्याला दोष देत नाही. त्यामुळं चांगलं वागणं कलियुगामध्ये कसं आहे, त्रासदायक होतं लोकांसाठी, पण भगवंतासाठी ते कसं आहे, शुभ आहे. ठेविले अनंती तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. जर ज्याच्या अंतःकरणामध्ये समाधान मिळालं त्याला तो हरी मिळाला. त्यामुळं आजूबाजूच्या लोकांचा विचार करणं सोडून द्यायचा. आपण भगवंतासाठी जन्म घेतलेला आहे, आपल्याला प्रत्येक श्वास त्याची देणगी आहे. हे ज्या व्यक्तीला कळलं त्या व्यक्तीला काहीही कुणाला समजून सांगण्याची गरज नाही की परमार्थ का करावा. कारण की समाधान या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आणि दुर्लभ गोष्ट झालेली आहे. नाम घेणं म्हणजे आपण भगवंताचं नामस्मरण करणं ही सुद्धा खूप दुर्लभ आहे. कारण की प्रत्येकाला आज पैसा हवा आहे आणि पैसा पाहिजेच, पण पैसा किती पाहिजे? आपल्याकडे बाबा परिवार उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याकडे पैसा हवा आहे. पण अति लालसा माणसाला काय करते, हेरपाटी घालते. म्हणजे आपण त्याला आदी शंकराचार्यांनी सुद्धा खूप भारी म्हटलेलं आहे आपल्या संस्कृतांमध्ये, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशयन भज गोविंद भज गोविंद. म्हणजे पुन्हा जन्म, पुन्हा मरण, आणि पुन्हा मातेच्या पोटामध्ये तुम्हाला त्या गर्भामध्ये जन्म घ्यावा लागतो. पण जर त्या जन्ममृत्यूच्या खेड्यामधून जर तुम्हाला चुकवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हरीचं नामस्मरण करावं लागेल. म्हणून पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगू इच्छितो, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. जर जन्मांतरीची पापे जाळायची असतील तर नाम साधना ह्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही कलियुगामध्ये. कलियुगी उद्धार हरीच्या. म्हणजे जर कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल प्रत्येक मनुष्याला तर त्याला नाम साधना हीच करावी लागेल. आणि जो व्यक्ती नामसाधना करणे म्हणजे काय करणे, हाच बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. बाबा नामसाधना म्हणजे तुम्ही कुठेही कोणत्याही वेळी करू शकता. जर तुम्ही आत्ता इथे बसलात, घरामध्ये बसलात, फक्त आपुला तो एक देव करून घ्यावा. तो बरं आहे. इतके जो फिलॉसॉफीचा जो अभ्यास आहे, आपण ज्यांना तत्वज्ञान म्हणतो, ज्ञानंबराय झाले, तुकोबराय झाले, विदेशांमध्ये खूप तत्वज्ञ झाले, ॲरिस्टॉटल झाले, पुन्हा सॉक्रेटिस झाले, न्यूटन, आईन्स्टाईन असे तत्वज्ञ शास्त्रज्ञ तिथे झाले. पण आपल्या लोकांना आपली माणसं माहिती नाही झाली. ज्ञानोबराय तुकोबराय अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचले नाही. कारण की जो CBSEचा जो पॅटर्न आहे त्याद्वारे तुम्ही परदेशातील लोकांचं ज्ञान अवगत करू शकता मुलांना. पण जर तुम्ही म्हटलं ना ज्ञानोबरायची एखादी गोष्ट सांगा बाबाला, आपल्याजवळ आळंदी किती जवळ आहे, देहू किती जवळ आहे, सांग, त्याला नाही सांगता येणार. जर आपण म्हणतो ना, जर आत्ता आपण जर शिग्रविधी असतील किंवा मंदिरामध्ये सप्ताह वगैरे असेल तर प्रवचनकार आणि कीर्तनकार कुठून मागवतो? बीड, बार्शी, उस्मानाबाद, सिंदखेड, राजा, जालना. पण आपल्या जवळ आपल्या भागामधल्या कीर्तनकारांना का संधी आपण देऊ नये? जर आपण आपल्या जवळच्या माणसांना संधी दिली तर आपलंच नाव मोठं होत असतं. आपणच जर आपल्या लेकराबाळांना संधी दिली तर आपलाच गौरव आहे, आपल्या पंचकृषीचा गौरव आहे. आपण आपल्या मुलांना आणि आपल्या वडिलांनाच बाप म्हटलं पाहिजे. शेजारच्या बापाला आपण कधी बाप म्हटलं नाही पाहिजे. पण आताच्या पिढीला काय आहे, राजकारण्यांनाच बाप म्हणतात आणि स्वतःच्या बापाला विसरून जातात.
दुसऱ्याच आईसाठी स्टेटस ठेवतील पण स्वतःच्या आईसाठी स्टेटस ठेवणार नाही. आपुल्या ही हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. अशी मुलं जन्माला यावीत की ज्यांना आई वडिलांची खरंच महती करावी. म्हणून तो खूप बरा आहे वेळोवेळी उपदेश करत असतात आई वडिलांना. माय बापे केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. आई वडिलांची सेवा हीच सर्वतोपरी सेवा तुकोबारायांनी सांगितलेली आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. एकनाथ बाबांनीही तेच सांगितले, नामदेवरायांनीही तेच सांगितलेलं आहे, प्रत्येक सकळ संतांनी तेच सांगितलेलं आहे की आई वडिलांची सेवा सर्वतोपरी आहे. पण आताची पिढी इंस्टाग्रामवर जर उघडलं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात आणि वृद्धाश्रम वाढली. आता आपल्याकडे आपण जमिनी टिकवल्यात म्हणून आपण टिकू नये, पण ज्यांनी जमिनी टिकवल्या नाहीत त्यांच्या आई वडिलांची अवस्था बघून ते पण जमिनी आई वडिलांच्या नावावर आहेत म्हणून ती टिकून येत. किंवा थोडीफार असेल 5 गुंठे असू द्या 1 गुंठे असू द्या म्हणून आई वडिलांचा ते सन्मान करतात किंवा त्यांची सेवा करतात. पण अंतकरणातून सेवा करणारी माणसं मुळात आहे. पण मी एक गोष्ट अनुभवली, जर आपल्या आई वडिलांचं जर वर्तन शुद्ध प्रतीचं असेल, परमात्म्याप्रती एकनिष्ठ असेल तर तो बदल मुलांमध्ये नक्कीच घडतो. मुलं पाहतात, एकदा पाहतील, दोनदा ते करतील, तिसऱ्यांदा ते अनुकरण करतात. मी याचा अनुभव घेतलेला आहे. बाबा आपण भगवंतामध्ये एवढं करतोय, आपण म्हणजे भगवंताच्या प्रती समर्पण करणं म्हणजे समाधान मिळवणे. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे भगवंताला, म्हणजे जो ज्याने भगवद्गीतेचं निर्माण केलं आणि संपूर्ण स्थळ आपल्या जनांना उद्भूत केलं आणि आपल्या जो आपला अंधकार आहे आपल्या डोक्यामध्ये तो अंधकार कमी करून ज्ञानाची ज्योती पेटवली, त्या भगवंताचं आपण स्मरण केलं पाहिजे. आणि भगवद्गीतेसारखा ग्रंथ आपल्या ह्या हिंदू संस्कृतीमध्ये आलेला आपण त्या ग्रंथाचं वाचन केलं. असा आणि अनुपम ग्रंथ आहे तो. त्या ग्रंथाची काय कित्येक लोक आले, कित्येक लोक गेले, पण त्या ग्रंथाचा तळ लागत नाही. पण ह्या आपल्या मराठी माणसांना ही प्राकृतात भाषा यावी, मराठीमध्ये यावी म्हणून ज्ञानोबारायांनी मराठीमध्ये लिहिली की बाबा तुम्ही ज्ञानेश्वरी मी लिहितो ती तरी तुम्ही वाचावी. भगवद्गीता समजणं अशक्य आहे कारण ती संस्कृतमध्ये आहे आणि त्याचे अर्थ अजून कुणालाही एवढे स्पष्ट झाले नाही की तुम्ही. पण ज्ञानोबा जगाच्या पाठीमागे एकमेव व्यक्तिमत्व आहे की त्यांनी फक्त मराठी भाषकांसाठीच केलेली आहे. कारण की माहिती आहे मराठी भाषा अशी एकमेव भाषा आहे, त्या भाषेचा प्रत्येक शब्द मंत्रोच्चार, प्रत्येक शब्दाला किंमत आहे, प्रत्येक शब्द सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, रत्न आहे. म्हणून ज्ञानोबारांनी पुन्हा सांगितलं मराठी भाषेची महती काय सांग. माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैदा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवी. किती मराठी भाषेची महती ज्ञानोबारांनी सांगितली. पण आपल्या मुलांपर्यंत मराठी भाषा आणि ही ज्ञानेश्वरी पोचावी असे प्रत्येक महाराज लोक असतील किंवा सगळं आपले साधक वृंद असतील हे प्रयत्न करत असतात. हे भाग बोलताना एखादा शब्द अलीकडं किंवा पलीकडं होऊ दे, पण मुलं हे वाचतील आणि जेव्हा ते ह्या व्यासपीठावरती बसतील तेव्हा गौरव आपला नक्कीच होईल. आणि ह्या जगामध्ये जर आपल्याला सद्गती पाहिजे असेल किंवा जर आपण भगवंताकडे जर जाण्याचा जर मार्ग असेल तो गुरु आहे. आपण कोणत्या प्रकारच्या माणसाच्या संगतीत राहतो हे खूप महत्त्वाचं आहे. संगत ही चांगल्या माणसाची असावी, ज्याचं आचरण ज्याची नीतिमत्ता शुद्ध असावी अशा माणसांची संगत करावी. दुसऱ्याचं धन लुबाडावं, दुसऱ्याची जमीन लुबाडावी, दुसऱ्याच्या लेकीबाळांना त्रास देतील अशा लोकांची संगत नसावी. संगत ही कोणाची असावी? साधू संतांची संगती मनोमार्गगती. जर मार्ग जर चांगला जर आपल्याला हवा असेल तर संतांची संगती करा. इतका हा महान आपला भागवत धर्म आहे, हा आपला सनातन धर्म आहे. त्या धर्माची आपल्याला प्रत्येकाला जाणीव असावी, प्रत्येक प्राणी मात्राला जाणीव असावी. प्रत्येक तत्वामध्ये ब्रह्म आहे. जो तुमच्यामध्ये आहे तोच माझ्यामध्ये आहे, जो माझ्यामध्ये आहे तोच तुमच्यामध्ये आहे.
आज मी पांढरे कपडे घातले, पांढरा पोशाख घातला, वारकरी संप्रदायाचा पोशाख घातला, मी ह्या व्यासपीठावर बसलो म्हणून मी मोठा नाहीये. तुमच्यातलं तत्व आणि माझ्यातलं तत्व एकच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, जे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे तेच माझ्यामध्ये आहे आणि तेच तुमच्यामध्ये आहे. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान, सर्वांगटी पूर्ण एक नाम. ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलेले आहे. अद्वैत तत्वज्ञान आहे, द्वैत नाहीये. द्वैत आणि अद्वैत मध्ये खूप फरक आहे. द्वैत मध्ये काय आहे, परमात्मा आणि जीव वेगवेगळे, आणि पण ज्ञानोबराय म्हणतात परमात्मा आणि जीव एकच आहे. त्याला म्हणतात अद्वैत तत्वज्ञान. आणि तेच आदिशंकराचार्यांनी सांगितलं, तेच ज्ञानोबरायांनी सांगितलं, आणि तेच तुकोबरायांनी थोडंसं मॉडिफाय करून सांगितलं. जसं जसं प्रत्येक माणसाला समजत जाईल तसं त्याला समजवण्याची कला संतांनी सांगितली. आणि आजच्या युगामध्ये पाहतो, जर माणसांना जर सद्गती पाहिजे असेल तर गुरुच पाहिजे. पण गुरु म्हणजे कोणता? असा नसावा की जो जेलमध्ये गेलेला असावा, जो लहान लहान मुलांवरती बलात्कार करून बरेच जण गुरु जेलमध्ये, त्यांना लोक संत म्हणतात, तसे नसावं. आणि ज्याचं वेश असावा बावळा, परिअंग असावे ना, जरी कपडे साधे सुधे असावे, जसे राहणीमान साधी असावी, पण त्याच्या वागण्यामध्ये देखील मत्ता असावी, असा गुरु करावा. लक्षात घ्या. आणि गुरु पुन्हा दत्तप्रभूंनी 24 गुरु केले. किती? 24 गुरु केले. आपल्याला ज्या व्यक्तीजवळ जाऊन किंवा ज्या व्यक्तीजवळ बसल्यानंतर समाधान वाटतं त्याला गुरु करा. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये पिंपळाच्या वृक्षाला गुरु केलेला आहे. बघा तुम्ही, दत्तांची मूर्ती पिंपळाच्या असते, औदुंबराच्या खाली असते. कारण की का? वृक्षांचं संवर्धन व्हावं. वृक्षाला देवता मानली आपण, नदीला देवता मानलेली आहे, प्रत्येक तत्वाला देवता ही फक्त ही आपली संस्कृतीच मानते. त्यामुळे म्हटलंय महाराष्ट्र ही सगळ्या संतांची भूमी आहे. ज्ञानोबरायांची गुरुपरंपरा सुद्धा ज्ञानोबरायांनी सांगितलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवसार चोजगी. हे पहा, कुणीतरी नंतर असं काहीतरी ज्ञानोबरायांनी हे माहीत होतं म्हणून ज्ञानोबरायांनी अभंगच लिहून ठेवला. आदी महादेवापासून मचिंद्रनाथ, नंतर गोरक्षनाथ, आणि त्यानंतर गहिनीनाथानंतर निवृत्तीदाता, आणि त्यानंतर ज्ञानदेव. आणि ज्ञानोबरायांकडे ही नाथ परंपरा कशी आली? कारण की ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी, आणि विठ्ठलपंतांचे वडील त्र्यंबकपंत कुलकर्णी, आणि त्र्यंबकपंतांचे वडील पुन्हा गोविंदपंत. विठ्ठलपंत, त्र्यंबकपंत, गोविंदपंत, अशा 4 पिढ्यांचा त्यांना नाथ सांगतोय. पुन्हा गुरु गोरक्षनाथांनी, गहिनीनाथांनी वेळोवेळी त्यांना जे ज्ञान आहे ते ज्ञान दिलं. आणि हे ज्ञान कसं आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. संजीवन समाधी घेण्यासाठी ह्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. आणि पतंजली योगसूत्रामध्ये हे आपल्याला सांगून ठेवलेले आहे. तर तुम्ही पाहिलं, पतंजली योगसूत्र, गौतमांचं न्यायशास्त्र, कनाद ऋषींचं, कनाद महर्षींनी जे प्रत्येक कणाकणामध्ये ब्रह्मतत्व सांगितलेलं आहे. इतके महान विभूती ह्या भारतामध्ये होऊन गेल्या. असे सूरदास झाले, असे गीतकार झाले, संत मीराबाई झाल्या, संत चोखोबाराय झाले. आपला धर्म काय याच्याही पलीकडे जाऊन चोखोबाराय. अरे मंगळवेड्याच्या भिंतीमध्ये भिंत अंगावर मृत पावले, पण तरी सुद्धा प्रत्येक त्यांच्या हाडाहाडामधून विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर येत होता. आणि नामदेवरायांचा गजर ऐकला, ती हाडं तिथं निघून गेली, म्हणून त्यांची ती समाधी. जो भक्त त्या गतीला प्राप्त होतो. आपण म्हणतो ही गोष्ट अशक्य आहे. आता काही कीर्तनकारांनी सांगितलं की तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले नाही. तुम्ही ऐकलं असेल आता बऱ्याच वेळा मीडियामध्ये, वसंत गडकरांनी भरपूर बोलले त्याबद्दल. पण ह्या गोष्टी साध्य होण्यासाठी त्या लेवलची भक्ती करावी लागते. उंच नीच काही नेणे भगवंत, दिसते भाव भक्त देखून या. भगवंत फक्त भाव पाहत असतो, आणि जेव्हा हे अंतःकरण शुद्ध होतं तेव्हा माणूस त्या गतीला नक्कीच प्राप्त होतो. संजीवन समाधी फक्त जगाच्या पाठीवर ज्ञानोबरायांनीच घेतलेली आहे. जिवंत समाधी, संजीवन समाधी खूप मोठा फरक आहे. जेव्हा तुम्हाला पृथ्वी तत्वामधून वायू तत्वामध्ये जावं लागतं, आणि वायू तत्वामधून आकाश तत्वामध्ये जावं लागतं, प्रत्येक तत्व सोडावं लागतं.
तेव्हा माणूस त्या गतीला प्राप्त होतो. आणि ही अंधश्रद्धा आहे असं काही लोकांनी ठरवलं आणि आळंदीची समाधी उखडण्याचा प्रयत्न केला. 1972 साली बरेच लोक आली, ते म्हणले की नाही आम्हाला उघडून पाहिजे, समाधी उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सांगितलं की फक्त तुम्ही एकदा ते अल्फा बीटा गामा याच्याद्वारे तुम्ही चेक करून बघा. तेव्हा एक निळा प्रकाश समाधीमध्ये तो आकाश तत्वाकडे झेलत होता. हे सामर्थ्य ज्ञानोबा आहे. इतकं मोठं सामर्थ्य सकल संतांचे चमत्कार झाला की एक निळा प्रकाश आकाश तत्वाकडे झेपवतोय. हे संजीवन समाधी आणि त्या लहरी अशा फिरत होत्या. आपण जर दवाखान्यामध्ये गेलो त्या लहरी कशी फिरतात, अशा ह्या लहरी म्हणजे जिवंत असण्याचं हे प्रमाण त्या शास्त्रज्ञांना भेटलं. त्यानंतर त्यांनी नतमस्तक झाले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नामज्ञानेश्वर. किती महान नामदेवरायांनी त्यांचं वर्णन करून ठेवले, म्हणून आपल्याला ज्ञानोबा समजले. त्यांच्या ज्ञानोबा समजणे अशक्य होते. जेव्हा आता दादांची महती तेच सांगू शकते, कारण ते एकत्र सोबत बसते. ताईंची महती त्याच सांगू शकते. एकत्र राहिलेत नामदेवराय आणि ज्ञानोबाराय, एकत्र त्यांनी भ्रमण केलेलं आहे, संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर नामदेवरायांचं गुमान पंजाबमध्ये, गुमान तिथे त्यांची अशी गुरुद्वारे आहेत आणि एक नव्हे तर 12 गुरुद्वारे आहेत. आणि शीख धर्म तुम्हाला माहीत असेल, म्हणजे टोपी वगैरे आपण त्यांचा फेटा असतो. शीख धर्मामध्ये जो ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये नामदेवरायांची 61 पदे आहेत, संत कबीरांची 261 आहे आणि आपल्या नामदेवरायांची 61 पदे. हा आपला गौरव आहे संतांचा. आणि तिथं कोणत्याही गुरुला महत्व नाही त्यांच्याकडे. शीख धर्मामध्ये फक्त ग्रंथाला महत्व आहे. जसं आपण आपल्या ज्ञानेश्वरीला महत्व देतो तसं तिथं फक्त ग्रंथ आद्य आहे. आणि नामदेवरायांनी ज्ञानेश्वरीचं किती छान वर्णन केलेलं आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. ह्या प्रत्येक ओवीमध्ये अमृताचा रस आहे आणि तो रस आपण प्राशन करायला हवा. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गंधरायाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये खूप छान केलेलं आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू, सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी रोजी. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेच वर्ण वपू निर्दोष, मिरवत असे स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव, अर्थ शोभा अष्टादश पुराणे, तिची मनी भूषणे, पद पद्धती खेवणे, प्रमेय रत्नांची. पहिल्या 5 ओळीमध्ये गंधराचं वर्णन ज्ञानोबरायांनी गंधराला नमन केलेले, मंगल केलेले गंधराला नमन करतो. कोणतीही जर गोष्ट करायची असेल तर प्रथम पूज्य गंधरालाच आपण पुजतो. आणि ते आद्य आहे. ओम नमो जी आद्या म्हणजे ओंकार हेच सर्वप्रथम आद्य आहे, ते ज्ञानोबरायांनी सांगितलं. आणि जेव्हा नासा ह्याच्या शास्त्रज्ञांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा त्यांना ब्रह्मांडामध्ये एक स्वर ऐकू आला, ओम ओम. ओम हेच मंगल आहे आणि ओम हाच परमात्मा आहे आणि ओम हाच गणेश. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसवेद्या आत्मरूपा. आणि तो आत्मरूपाने प्रत्येकामध्ये बसलेला आहे. तो गणेश ओळखणं गरजेचं आहे. आणि तो गणेश द्वापारयुग असेल, कलियुग असेल, सतयुग असेल, प्रत्येक युगामध्ये विभिन्न आहे. प्रभू श्रीराम कोणत्या युगामध्ये झाले? बोला, तुम्ही बोलला की सोपं पडेल. कोणत्या युगामध्ये झाली? वा, त्रेतायुग. श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये झाले, बरोबर आहे. त्यानंतर द्वापार, त्रेता, द्वापार, कली, सतयुग राहू द्या. कारण की सतयुगामध्ये खूपच सत्य बोललं जायचं, आत्ताच्या काळात ते जमत नाही आणि सत्य बोलणाऱ्याला खूप त्रास होतो. ह्या जगामध्ये जर सत्य बोलला ना माणूस तर पुढच्या माणसाला ते टोचतं किंवा लागतं किंवा त्यानंतर आपले संबंध खराब होतात.
पचत नाही. आणि सत्य वागलं तरी लोकांना पचत नाही. कलियुगाचा महिमाच असा आहे. आणि पण जो सत्य वागतो ना त्याच्या पाठीशी परमात्मा अदृश्य स्वरूपाने असतो. आणि जो अदृश्य स्वरूपाचा परमात्मा ज्याला समजला तो सत्य वागून कधीही सोडत नाही. तुकोबरायांना किती त्रास दिला त्या मंबाजी भक्तांनी, रामेश्वर भक्तांनी. कीर्तनाला जाऊ नये, भगवंताची भक्ती करू नये, पाठीवर मारले, हातावरती मारले. आणि शेवटी त्यांनाच म्हणावं लागेल ना, तू पिता तुळनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले. माफीनामा दिलेला आहे तो आरती. महाराज ज्या ज्या माणसांना त्रास दिला ना ते संत गतीला प्राप्त झाले. एकनाथ बाबांच्या अंगावर लोक थुकत होती पण चांगलं वागणं सोडलं नाही. ज्ञानोबरायांना ज्ञानोबरायांनी सर्व सकल माणसांसाठी बसायदान दिलं. त्या ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये लोकांनी माती टाकली. समकालीन लोकांनी संतांना ओळखू शकले नाही. पण 750 वर्षानंतर सुद्धा प्रत्येक माणसामध्ये तो विद्यमान आहे. त्याचं नाव आहे परमात्मा. आज 750 वर्ष होतील, 725 होतील, 750 होतील, 775 होतील, 800 होतील, 1000ही होतील, पण त्यांचं अस्तित्व थांबणार आहे नाही कोणी पोसू शकत. कारण की का भगवंत प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. पण प्रत्येकाने ठरवावं की मी त्या गतीला कसं प्राप्त होईल. आणि त्या गतीला जर प्राप्त व्हायचं असेल ना तर खूप त्रास सहन करण्याची क्षमता ठेवावी. आणि सुरुवातीला त्रास माणसाला स्वतःचं शरीर देतं. स्वतःचं शरीर त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे शरीर त्रास देतं. लोक म्हणतात घरातले त्रास देतात. नाही, घरात नंतर देतात, अगोदर शरीर देतं. शरीर तिथपर्यंत पोहोचू देत नाही. शरीर तुम्हाला आडकाठी टाकतं. अरे नाही नाही हे आपलं काम नाहीये. आणि चांगलं वागून कुणाचं भलं झाले. पण जेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सराच्या पलीकडे जातो तेव्हा मग घरातले. आणि घरातल्यांना सुद्धा आपण जेव्हा व्यवस्थित करतो त्यानंतर भावकी. आणि भावकीच्या पलीकडे जातं गाव. आणि गावाच्या पुढे जातं जग. आणि जो ह्या प्रत्येक पायऱ्या चढत जातो ना तोच त्या गतीला प्राप्त होतो. तेच ज्ञानोबरायांना करावं लागलं, तेच तुकोबरायांना करावं लागलं आणि तेच तुम्हालाही करावं लागणार. आणि हे फक्त इंद्रायणीच्या काठीच होऊ शकते. लक्षात घ्या ही क्षमता इंद्रायणीच्या मैयामध्ये. जसं नर्मदा यात्रेमध्ये नर्मदा परिक्रमा करतात लोक. प्रत्येकाचं नशीब नसतं नर्मदा परिक्रमा करण्यास. पण ह्या जन्मामध्ये जर आयुष्य जगल्यासारखं वाटत असेल तर नर्मदा परिक्रमा प्रत्येकाने एकदा तरी करावीच. जे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी तो 3 वर्ष 3 महिने 13 दिवसांचा कालावधी. म्हणजे गृहस्थ आहेत त्यांनी 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण करतात ते. पण नर्मदा परिक्रमा करावी. तसंच ह्या आपल्या इंद्रायणी मातेचं महत्व आहे. ज्ञानोबरायांनी हिच्या काठी समाधी घ्यावी. आणि जुनाट सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्रिवेणी संगम आहे, तुळामोगरे, भीमा, भामा, इंद्रायणी संबंधांचे समाधी स्थळ आहे. मरकळ, वडगाव, शिंदे हा सगळा भाग तिचा काठचा आहे. आणि जर भक्तीची गंगा जर ह्याच मातीमध्ये उगवेल ना तर ह्याच मातीमधून कीर्तनकार आणि प्रवचनकार तयार होतील. आणि जी लोक म्हणतात ना की तुकोबराय वैकुंठाला गेले नाही, सदैव वैकुंठाला गेले, त्यांची हत्या झाली, त्यांना हीच इंद्रायणीची मुलं सांगतील की नाही, अरे आमचे तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले, नांदुरकीचा वृक्ष हालतो, त्यासाठी तुमची आवश्यकता आहे. तुम्ही असे प्रवचनकार आणि असे कीर्तनकार सप्त्यामध्ये ठेवा की जे सत्य सांगतील. सत्य सांगोत, ज्याला राग येऊ त्याला येऊ, ज्याला राग यायचा आहे ना त्याला येऊ द्या. तुम्ही फक्त सत्य सांगू. आपण सत्य सांगण्याचं काम करावं. ज्याला राग हे बघा, मला प्रवचन मिळावं, मला कीर्तन मिळावं म्हणून मी तुमची वाहवा करतो. आता जर दशक्रियाविधीची प्रवचन मी जेव्हा ऐकताना पाहतो, ज्या घरातील व्यक्ती गेली त्या व्यक्तीचं दुःख राहिलं बाजूला, पण ज्याच्यामुळे मला प्रवचन रूपी सेवा मिळणार आहे त्याचीच वाहवा होते. कारण का त्या बाकीच्यांपासून मला प्रवचन मिळणार आहे का? नाही. मग आत्ताची जी प्रवचन आहे, आत्ताची जी कीर्तन आहे याच्यामधलं मर्म गेले. त्यातलं मर्म जर पुन्हा आणायचं असेल तर इंद्रायणीच्या काठी, ज्या काठी ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, ज्या नदीने त्या जैशा तळी दगडा सहित होया, त्याच्या तारिया लागा.
लाह्यांप्रमाणे जसे अभंगाचे पान तरलीत ना, तसं या इंद्रियांच्या डोळ्यामध्ये पोहलेली माणसं, इंद्रियांचं पाणी पिलेली माणसं ह्याच भूमीमध्ये तुम्हाला मिळतील. मी पाहतो दर अमावस्येला आपल्या इथं बंधू गायकवाड असतील, आजूबाजूचे लोक असतील, अमावस्येला येतात. तुमची पण बरीच मंडळी वडगाव शिंदेची येतात. आणि आलं पाहिजे. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये माणसांनी गेलं पाहिजे. आपला वेळ कसा सत्कारने लागावा हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. कारण की वेळ कुणासाठीही थांबत नाही. आपला प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक वेळ हा सत्कारने लागला पाहिजे. आज तुम्ही इथं बसलात म्हणजे हा वेळ सत्कारने गेलेला आहे. माते काय सांगावं, आत्ताच कालची घटना, एक जीप दरीमध्ये कोसळली. श्रावणी सोमवार निमित्त अभंग गात चालले होते, पण काळ कसा येईल सांगता येत नाही. काळ कसा आपल्यावरती घाला टाकेल सांगता येत नाही. त्यामुळं भगवंताच्या चरणी आपण लवकर समर्पण करावं आणि प्रत्येक सेकंद ना सेकंद त्याला वाहून द्या. आता मरकळगावचे एक झेंडेकरी, किती महत्भाग्य आहे त्यांचं. वाखरीमध्ये त्यांना मृत्यू मिळावा म्हणजे त्यांना वैकुंठ प्राप्त झाला. आता हे पहा, आपण तर म्हणणारच आजारी पडून मरत, ॲक्सिडेंटमध्ये मरत, नाहीतर आता हे लोक जवळ आहे आपल्याला, विमानाला पडलं जसं अहमदाबादमध्ये पडलं. घटना सांगून घडत नाहीत आणि हे आपल्याला माहीत नाही, पण त्या परमात्म्याला माहिती आहे. पण म्हणतात ना, जर आयुष्य चांगलं वाढावं तर माणसाने आनंदी राहावं. आनंदी राहण्याची काय व्याख्या आहे? आनंदी राहण्याची एकच व्याख्या आहे, दुसऱ्याचे जेवढं आपण भलं करू, दुसऱ्याची जेवढी आपण सेवा करू, आनंदी राहण्याचा मार्ग आहे. दुसऱ्यांनी आपल्याबद्दल काही बोलू द्या, हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार. कुत्र्यांचं कामच असतं ते बोलणं, पण आपलं काम आहे चांगलं वागणं. संतांची संगती मनोमार्ग गती. या सकळ संतांच्या संगतीत यावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. हेच ज्ञानेश्वरी सांगते, हेच तुकोबारायांची गाथा सांगते. आणि ज्ञानोबारायांनी ज्या ओव्या सांगितल्यात ना, त्या ओव्यामध्ये गणेशाचं मंगल कसं केलेलं आहे. कारण की हा जो गणेश हाच परमात्मा आहे, बरोबर आहे. पण त्याचे जे वेदरूपी मूर्तीत त्यांनी, वेद कोणकोणते आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, 4 वेद. तसेच त्यांचे 4 हात आहेत. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश दानियेला. तुकोबारायांनी सुद्धा सांगितले ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे ओंकार रूपी प्रधान म्हणजे तुकोबारायांनी सांगितले, ज्ञानोबारायांनी सांगितले. म्हणजे ओंकार कोण आहे? तोच गणेश. आणि आज या वडगाव शिंदेकरांनी खरंच संकष्टी चतुर्थीला जी प्रवचनरूपी सेवा चालू केलेली आहे ती खूप चांगला उपक्रम आहे आणि हा प्रत्येक गावागावाने राहावा. मी लोणगावमध्ये 2-3 प्रवचनं केली तुकोबारायांच्या मंदिरामध्ये. काकडे महाराजांनी मला आजचं प्रवचन दिलं, तर तिथेही मला राहुल निंबाळकरांनी संधी दिली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण आपल्या पंचकृषीतील मुलांना घडवावं, चुकू द्या. एखादा शब्द अलीकडे होऊ द्या, एखादा शब्द पलीकडे होऊ द्या, एखादं प्रमाण चुकू द्या, पण त्यांना बोलण्याची संधी द्या. जेव्हा बोलण्याची संधी मिळेल तेव्हाच माणूस त्या गतीला प्राप्त होतो. आणि आपलीच माणसं आपल्या माणसाला मोठं करत असतात. हा दृष्टिकोन आता बदलत चाललेला आहे आपला आणि असाच बदलला पाहिजे. आता जेव्हा कधी सप्ताह होईल, जेव्हा कधी मोठमोठे कार्यक्रमांचं आयोजन होईल, तेव्हा जवळच्या मुलांना संधी द्या. ही माझी वडगावकर काकडे शिंदे यांना माझी विनंती आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरीक वाटे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. प्रत्येक शब्द अमृत किती वेळा ऐकावा तरी नवीनच वाटतो. रूप पाहता लोचने सुख झाले. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ रोज करतात माणसं, पण रोज नवीन चैतन्य आहे. शब्दाचं सामर्थ्य बघा. आणि कित्येक आज ह्या मंदिरामध्ये, तिकडे त्या गणेश मंदिरामध्ये असेल, तुळापूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये असेल, हजारो मंदिरांमध्ये तोच शब्दांचा नाद आहे. शब्दांचं सामर्थ्य, शब्द आमचे जीवन. तुकोबारायांचा शब्दांमध्ये सामर्थ्य. जर तुमच्या अंतकरणाला मी म्हटलं ना भाऊ अंतकरण, जर मी उद्धटपणाने बोललो तर ते शब्द लागतात. म्हणजे आपण कुणाला, आपण कसं म्हणावं, माई नर्मदा नदीला नदी म्हणत नाहीये लोक तिथं,
माई म्हणतात, माई मैया, ताकद आहे त्याची ताकद. तिथलं पाणी पिण्यायोग्य आहे. कारण का तिथल्या लोकांनी सेवा केली. जर आपण नर्मदा परिक्रमा करायला गेलो तर ती लोक दर्शन घेऊन आपल्यालाच परमात्मा समजून सेवा करतात आणि नदीचं पाणी पिण्यासाठी योग्य आहे. कारण तिथं ती भक्ती आहे. आपल्या इंद्रायणीकडे जर बघितलं लोकांनी सगळं संघाचं पाणी त्याच्यामध्ये सोडलेलं आहे. मुळामुठा तर गेली पण इंद्रायणी सुद्धा खराब व्हायला लागले. नदी हीच परमात्मा समजून जर आपण तिच्याकडे लक्ष केलं तर आपल्यासाठी पूर्वीची लोक पित होती पाणी. मला माझ्या आजीने सांगितलं की आम्ही डोक्यावर हंडे घेऊन पाणी नदीचं प्यायचो आणि 7 पिढ्या आमच्या वारकरी. पण जशी नदी खराब झाली तशी माणसाची बुद्धी पण खराब. नदीशी आपलं नातं जोडलेलं आहे. नदीचं पाणी वावरात जातं आणि वावरातून त्या पिकाला जातं आणि पिकामधून आपण ते खातो. जैसे खाई अन्न वैसा बने मन. म्हणजे जसं आपण अन्न खातो तसंच आपलं मन बनतं आणि जसं त्यातून त्यात आपण शाकाहार करतो म्हणून ठीक आहे. नाहीतर उद्देश तुम्ही मांसाहारी माणसाजवळ करून उपयोग नाही. गाढवा पुढं वाचले गीता, कालचा गोंधळ बरा होता अशी गत असते. ज्याला त्याचं ज्ञान आहे त्यालाच त्या गोष्टी त्यासोबत बोलाव्यात. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, हे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे अमृताचे शब्द वाया घालू नका. ते अशा माणसांसोबत तुम्ही त्याच्यासोबत बोला की ते त्यांना अर्थ समजतो. पुन्हा पुढेही त्या शब्दाचा तुम्ही त्याला व्यर्थ वाया घालू नका. रामकृष्ण हरी अशाच माणसाला म्हणा की ज्याला त्या शब्दाचा अर्थ कळतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हा मंत्र आहे. हा मंत्र अशाच जवळ म्हणावा की ज्याला त्या शब्दाचं सामर्थ्य माहिती आहे. तरी आता ज्ञानोबाईने पहिल्या 20 ज्या ओव्या आहेत ना त्या फक्त गणेशासाठी आणि त्याच्या पहिल्या 5 मी सांगितल्या. फक्त 5 मी सांगून संपवेल कारण की आता 6:15 वाजायला लागले आहे. वेळही खूप झालेला आहे. थोडे मी शेवटचे 5 मिनिटं संपतो. तरी तरकू तोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू निर्विदू. एके हाते दंतू जो स्वभाविता खंडितू बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. मज अवगमर्या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एक पटले एक शब्द ब्रह्म कवळले ते मी या गुरुकृपा नमिले आदी बीज. म्हणजे गणेश हाच ओंकार आहे आणि मी त्याला प्रणिपात करतो आणि त्याचं नाव घेऊन मी ह्या ग्रंथाची सुरुवात करतो. आणि त्याच्या गळ्यातील ही जी आभूषणं आहेत 18 पुराणे, तिची मणिभूषणे म्हणजे गणेश पुराण, मुद्गल पुराण, भविष्य पुराण, शिवपुराण, विष्णू पुराण, नारद पुराण, गरुड पुराण अशी विविध 18 पुराण आहेत. मांडुक्य उपनिषद, प्रश्नोत्तर उपनिषद, तैत्तरीय उपनिषद असे 18 मुख्य आहेत आणि अशी 108 आहेत. 18 पुराण, 6 शास्त्र आणि उपनिषद, ब्राह्मणके, आरण्यके, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, विचारसागर, किती महान ग्रंथ आहे. पण ज्ञानेश्वरीवरती बोट ठेवण्यासाठी सुद्धा संचित हवं आहे. हरिपाठ ऐकण्यासाठी सुद्धा संचित हवं आहे. म्हणण्यासाठी तर जास्त हवं आहे पण ऐकण्यासाठी सुद्धा संचित हवं आहे. हे कुणाचे? तुका म्हणे हे नव्हे हृदय गबाळ्याचे. इथं फक्त जातीचे हवे आणि जिथं जातीचे असतात तिथंच सत्कार भेटतं. जर शिवरायांच्या जर सैन्यामध्ये जर असे मावळे नसते तर स्वराज्य उभं राहिलं असतं का? नसतं उभं राहिलं. आज जर तुम्ही राजकारणामध्ये उभं राहून पहा, तुम्हाला तुमचा चुलत भाऊच मतदान करणार नाहीच करणार. कारण की महाभारत हे चुलत भावांवरतीच आहे. अख्खं गाव स्टेटस ठेवी पण चुलत भाऊ स्टेटस ठेवू शकत नाही का? महाभारत आणि हे जे तत्वज्ञान आहे हे खूप आधीपासून आपल्याकडे लिहिलेलं आहे. महाराज आपण चांगलं वागण्याचं दुःख आपल्या जवळच्या माणसांना नाही आणि आपण वाईट वागण्याचं चांगलं आपल्या जवळच्या माणसांना नाही. विरोधाभास. तुम्ही वाईट वागा, आपल्या जवळच्यांना चांगलं वाटतं. तुम्ही चांगलं वागा, त्यांना त्रास होईल. होतो. हे तत्वज्ञान आहे आणि हे जन्मजन्मांतराचं नातं आहे आणि एका जन्माचं नातं नाही आहे.
आपण ह्या आभासीतून येते की नाही का, अरे हा माझ्यासोबत असं का वागतोय, फार माझ्या वडगाव शिंदेमध्ये मला प्रोत्साहन मिळते, मला मी तिकडे नांदेडला गेलो तिकडे माझं कीर्तन ठेवलं होतं. अरे हे तत्वज्ञान आहे, हे प्रत्येक जन्माचं नातं आहे, गंगा आणि पार्वतीचं नातं. नंतर दुसऱ्या जन्मामध्ये बानुबाई आणि माळसाबाई म्हणून झालं ना. लक्षात घ्या, त्या दोन्ही देवे आहेत, पण नंतर कसं झालं, भांडणं झाली. देवाला आणि प्रत्येक मनुष्याला पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जठरे शयनम. तुमच्यासोबत ज्यांना जेव्हा तुमचं चांगलं होतं, जेव्हा तुम्ही सन्मार्गात जातात, अशी माणसं शोधा की ज्यांना आपलं चांगलं वागण्याने त्यांना आनंद होतो. जर तुम्ही गाडी घेतली त्याला आनंद झाला, तुम्ही घर बांधलं अशा व्यक्तीने आनंद झाला, तुम्ही परमात्माला गेले अशा व्यक्तीने आनंद झाला, ती माणसं शोधा. तुम्ही चांगलं वागताय, त्यांना त्रास होतो, ही तोडा, त्यांना ब्लॉक करा. त्यांना आयुष्यात काही लोकांकडे दुर्लक्ष करणं म्हणजेच खरं सुख. खरी सुखाची व्याख्या आहे म्हणजे काही लोकांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करणं हेच खरं सुख आहे. जास्त वेळ घेणं उचित ठरणार नाही आणि म्हणून मी पुन्हा अभंग बोलेन आणि मी आपल्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पाया. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी आणि नागेंद्र महाराजांच्या चरणी, संजीवन त्यांनी समाधी घेतली त्यांच्या चरणी मी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पण बोलताना एखादा शब्द माझ्या वाणीतून चुकीचा गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा किंवा माझ्या शब्दाचा दोष समजा. पण जे चांगलं असेल आणि जे प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला तत्वज्ञान वाटलं असेल तो ते संतांचं आणि साक्षात भगवान परमेश्वराचं. बोला पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे वाणी सब संतन की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. पुण्यश्लोक अहिल्या माता की जय. दोषोनी मजल्यागे बसावे गाणे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्रीवाचे दुरिताचे धीर जाओ. विश्व सर्व सुभाव तो देवांचे तुझे लाहो. प्राणी राखो वर्ष सर्व मंडळी ईश्वर निष्ठांची मांद्यावी. आठवड मंडळी विद्यावता सरा कल्पतरुचे आरव. चेतनाचे तामणीचे गाव बोलते आर्णव कीर्तनाचे. चंद्रमेचे आलांछन मातंद्रे तापैन. हे सदाई सदा सज्जन सोयरेऊ. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी. भजितो कीर्ती अखंडित आणि अग्रतोपजीवे विशेष लोके. दृष्टादृष्टै जय होवायचे. एक म्हणे श्री श्रेष्ठाओ आवई दान बसाओ. येणेवर ज्ञान देव सुयादा. येणेवर ज्ञान देव सुयादा. येणेवर ज्ञान देव सुयादा. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देव माझा पडावा. वेशू नको गुणवंतानंता. रघुनायका मागणे देशाता. जय जय रवी सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद नारायण बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद माळी बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. जय जय.
आज चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या वडगाव शिंदे गावाला पांडुरंगाच्या मंदिरात नामाचं महत्त्व सांगितलं. त्या नामाचं महत्त्व आज आपल्या संतांचं महत्त्व सांगितलं, नावाचं महत्त्व सांगितलं, निधर्माचं महत्त्व सांगितलं नाही का. आणि ते जर आपल्या चिंतनाचा कार्यक्रम जर आपल्या मंदिरात आता प्रत्येक महिन्याला आपण घेतो आणि त्या चिंतनामध्ये प्रत्येक माणसाला आपल्या गुरूंचं महत्त्व करतो, आपल्या संतांचं महत्त्व करतो, आपल्या साधकांचं महत्त्व करतो, आपल्या शिल्पांचं आपल्या आंदोलनाचं खरंच त्यांनी जीव तोडून जेवढं आपल्याला नाम दिलं, गुरूंचं महत्त्व सांगितलं आणि त्याबद्दल खरंच आज आपल्या महाराजांनी आपल्याला चिंतन पवित्र असं चिंतन दिलं आणि त्या चिंतनातून पवित्र अशा आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढवली. त्याबद्दल शिवले महाराजांचा आपण पुन्हा एकदा सन्मान करू. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया मोरया. Thank you.